फक्त यानंतर जाऊ तुला अंतरवली सराटी येथे मंडप काढण्यासाठी आज पोलीस बांधव आलेले होते। अंतरवली सराटी येथे आम्ही आलेलो आहोत। हा महिला भगिनी मंडप आणि स्टेजच्या सिक्युरिटीसाठी येऊन जमलेले आहेत। ज्ञानेश्वर माऊली उडान माऊली बोला। जय जिजाऊ। आज आपण आहोत अंतरवली सराटी या ठिकाणी आपलं मराठ्यांचं जे शक्तिपीठ आहे आणि आंदोलनाचं जे मुख्य स्थळ आहे त्या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत। आत्ताच नुकतीच अशी बातमी मिळाली होती की या अंतरवली सराटी या ठिकाणी पोलीस प्रशासन दडपशाही करून आपल्या या आंदोलनाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणचा मंडप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला घेऊन जाणार आहे। अशा पद्धतीची खबर मिळाल्यानंतर बातमी मिळाल्यानंतर 123 गावातले अनेक मराठा समाज बांधव या ठिकाणी येत आहेत आणि येणं चालू आहे। मनोज दादा यांचं आमरण उपोषण त्यांनी स्थगित केल्यानंतर त्याच आमरण उपोषणाला साखळी उपोषणामध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं असून आजही साखळी उपोषण चालू आहे आणि आपण पाहू शकता या महिला माता भगिनी या साखळी उपोषणासाठी बसलेल्या आहेत। आपण आज असाही प्रतिसाद दिलेला आहे, असंही आव्हान 123 गावातील सर्व आंदोलनकर्त्या मराठा बांधवांना दिलेलं आहे की आपल्या या साखळी उपोषणासाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्यापासून साखळी उपोषणात सहभागी होऊन या ठिकाणी दिवसभर येऊन बसायचे। महिला असतील, माता भगिनी असतील, या दिवशी संध्याकाळचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे तोही नित्यनेमाने चालू आहे आणि त्यामुळे पोलीस प्रशासनानं अशा पद्धतीनं कुठलीही लोकशाही आणि संवैधानिक मार्गाने चाललेल्या आंदोलनाला थांबवण्याचा प्रयत्न करू नये आणि तसा प्रयत्न त्यांनी अजिबात करू नये। या अनुषंगाने आपला प्रयत्न जर कुणी असा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे अशा सर्व प्रयत्नांना हाणून पाडण्याचं काम मराठा समाज करेल, त्याच ताकदीनं करेल आणि आजही तेवढ्याच ताकदीनिशी 123 गावातील जे समाज बांधव आहेत ते देखील मनोजदादांच्या पाठीशी खंबीरपणे आहेत। या आंदोलनाला पुढे घेऊन जाण्यासाठी तेवढ्याच ताकदीने सर्वजण तयार आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। काही यामध्ये न्यायालय बाबतीत देखील लवकरच आपण या बाबतीत असेल की आमच्या मूलभूत अधिकारांना डावलण्यासाठीची जी आहे मूलभूत अधिकारांना डावललं जाते लोकशाही आणि संवैधानिक मार्गाने चालू असलेल्या आंदोलनाला पोलिसांच्या मार्फत दडपशाही करून थांबवण्याचा प्रयत्न जो चालू आहे त्या विरोधात न्यायालयात सुद्धा जनहित याचिका दाखल करण्यासाठी देखील मराठा बांधव प्रयत्नशील आहेत। तसाहीच प्रयत्न चालू आहे। निश्चितपणे पोलीस प्रशासन सरकार तुमच्या हातात आहे म्हणजे सर्व काही तुम्ही करू शकतात अशातली भाग नाही। तर समाज बांधवांच्या न्याय आणि रास्त मागण्या समाज बांधव वेगवेगळ्या प्रकारे मांडू शकतात। आम्ही आता तुमच्याकडून दडपशाही होत असेल तर आम्ही न्यायालयाकडेच न्याय मागण्याचा एकमेव मार्ग आमच्याकडे उरलेला आहे। म्हणून 123 गावातील आंदोलक वेगवेगळ्या तयारीनिशी